नमस्कार मित्रांनो. तर आज आपण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये ग्लोब स्टडी करण्याचं महत्त्व काय आहे, हे जाणून घेणार आहोत. आपल्याकडे मुलं यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी, स्टाफ सिलेक्शन कमिशन वगैरे बऱ्याच परीक्षा देतात, बँकेच्याही परीक्षा देतात आणि यामध्ये जिओग्राफी किंवा भूगोल हा एक महत्त्वाचा विषय असतो. बरेच प्रश्न असे असतात, की ते आपल्याला बेसिक्समधनं कळतात, पुस्तकं वाचून कळतात. पण काही प्रश्न असे असतात, वेळेशी निगडीत, लोकेशनशी निगडीत, जे आपल्याला ग्लोबनी फार सोपं होऊ शकतं. खासकर यू-पी-एस-सीचा जो अभ्यास आहे, यू-पी-एस-सीचा जो प्रिलिमचा अभ्यास आहे, त्यामध्ये बरेच प्रश्न असे असतात, की ह्या देशाच्या चोहोबाजूनी कोणते देश आहेत? किंवा या देशाच्या शेजारी कोणता देश आहे? कधी-कधी एखादा मॅप दिला जातो. त्या मॅपमध्ये तुम्हाला हे बघावं लागतं, की हा हा देश कोणता आहे? हा मॅप कोणत्या देशाचा आहे? हे जर तुम्हाला चांगलं स्टडी करायचं असेल, तर एक ग्लोब तुमच्याकडे असायला हवा. तो कोणत्याही साइजचा असो, छोटा-मोठा, पण त्याच्यामध्ये देशांची नावं व्यवस्थित दिसली पाहिजेत आणि तो वर्किंग कंडिशनमध्ये पाहिजे. तुम्ही रोज सकाळी उठून किंवा दिवसातनं एकदा या ग्लोबकडे पाहत जा. मीही यू-पी-एस-सीची परीक्षा दिली होती. मीही 4 वेळेस प्रिलिम्स पास झालो. त्यानंतर मी यू-पी-एस-सीतनंच अधिकारी झालो. पण त्यावेळेस मी एक सवय लावून घेतली होती प्रिलिम्सच्या अभ्यासाच्या वेळेस, की रोज मी दिवसातनं एकदा तरी ग्लोब बघायचो. कोणताही भाग निवडा. एकदा एशिया निवडा, कधी आफ्रिका निवडा, कधी नॉर्थ अमेरिका निवडा, कधी युरोप निवडा, कधी मिडल ईस्टमध्ये बघा. तुम्हाला या ग्लोबवर पृथ्वीची आणि देशांची जी रचना आहे, ती खूप चांगल्या पद्धतीने समजू शकते. महत्त्वाचं म्हणजे याच्यातनं तुम्हाला जिओपॉलिटिक्सचंही भरपूर ज्ञान येऊ शकतं. जगामध्ये जे युद्ध चालू आहेत, ज्या गोष्टी होतात, जिथे नॅचरल कॅलॅमिटीज येतात, या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ग्लोबमुळं स्टडी करू शकता. जसं तुम्ही जर पॅसिफिक ओशनमध्ये बघितलं, तर तुम्हाला रिंग ऑफ फायर खूप चांगल्या पद्धतीने दिसते ग्लोबवर. ही रिंग ऑफ फायर काय आहे? तर ही एक व्होल्कॅनोजची रांग आहे आणि ही जर तुम्ही अशी ग्लोबवर स्टडी केली, तर ती कन्सेप्ट तुमची फार क्लिअर होऊ शकते. त्याचबरोबर ओशन करंट्सची मूव्हमेंट, एल निनो, ला निनो हे होण्याची कारणे, हे जर तुम्ही ग्लोबवर चेक केलं, तर ते फार फार सोपं तुम्हाला होऊ शकतं. अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला याच्यातनं समजू शकतात. किती देश किती मोठे आहेत. इंटरनॅशनल टाईमलाईन सारखी गोष्ट तुम्ही जर पुस्तकात वाचली, तर ती फार अवघड आहे. पण जर ती तुम्ही ग्लोबवर स्टडी केली, अर्थच्या रोटेशनल मूव्हमेंटवर स्टडी केली, तर तुम्हाला ती फार सोपी जाते. म्हणून दिवसातनं एकदा तरी तुम्ही ग्लोब बघत जा. आणि ही सवय जर तुम्ही लावून घेतली, तर नक्कीच यू-पी-एस-सीच्या परीक्षेत, एम-पी-एस-सीच्या परीक्षेत तुम्हाला फार यश मिळेल. जिओग्राफीचे बरेचसे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकाल, जे पॉलिटिकल मॅप्सशी रिलेटेड आहेत. धन्यवाद.